जय जय महाराष्ट्र माझा प्रियो नमस्कार. आज आहे 1 मे आणि आजच्या दिवशी विशेष म्हणजे काय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला एक चांगला संदेश लक्षात येणार आहे. आजचा दिवस विशेष म्हणजे महाराष्ट्र दिन. आजचा दिवस विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. आजचा दिवस विशेष म्हणजे कुर्म जयंती. आज विशेष म्हणजे बुद्ध पौर्णिमा. असे अनेक संयोगाच्या दिवसाला जमून आलेले आहेत. मग बघा, आपण पहिल्यांदा बघूया. जय जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र. आणि आज आपण महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना नाही तर पूर्ण भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. 1 मे 1960 च्या आधी हा होता सौराष्ट्र आणि सौराष्ट्राची विभागणी झाली. महाराष्ट्रामध्ये मुंबई आली आणि गुजरात स्वतंत्र झाला. हा दिवस 1 मे 1960 सहज नाही मिळाला बरं आपल्याला महाराष्ट्र दिन. यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान झाले आणि आपल्याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री लाभले यशवंतराव चव्हाण. आणि त्यांची चांगली नीती, महाराष्ट्राच्या विकासाची प्रगती, त्यांच्यामुळे हा महाराष्ट्र अधिक गतिमान झाला. सुरुवात चांगली झाली. या महाराष्ट्र दिनात आणखी विषय सांगायचं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी, ही संत ज्ञानेश्वरांची गाथा तुकारामांची, ही माईंची भूमी, ही गोरक्षनाथांची भूमी, संत मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, गोरकुंभार, अशी किती ना काय नावं घ्यावीत. एकनाथ महाराज, राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि रामदास स्वामी. बघा, शिवाजी महाराज आणि काय नावं घ्यावी. जय भवानी, जय शिवाजी म्हटलं की अंगात संचात असं ते रक्त सरसळतं. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये या शिवाजी महाराजांनी खूप मोठं संघटन केलं. या मराठ्यांना एकत्र आणलं, महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणलं आणि मोगलांपासून हा देश स्वतंत्र केला. त्यांची नक्कीच आठवण येते त्या संत मंडळींची ज्यांनी संपूर्ण जगाला चांगलं ज्ञान दिलं. संत ज्ञानेश्वर. आणि ते म्हणतात ना, रचिला पाया ज्ञानेश्वरांनी आणि तुका जराशी कळस. म्हणजे या संतांची बघा, संतांमध्ये जनाबाई, अनेक संत, एकनाथ महाराज, आणि असं बघा की संत मंडळी म्हटलं तर फक्त महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रातून गेलेत अनेक राज्यांमध्ये जाऊन संतांनी या विठ्ठलाची भक्ती पुढे नेली. ते पंढरपूर सुद्धा महाराष्ट्रातच. अंबाबाईचं ठिकाण महाराष्ट्रात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी. काय गाथा गावी आपल्या महाराष्ट्राची. या महाराष्ट्राने देशाला शिक्षणात पुढे नेलं. ते पुणे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रगतिशील चांगलं शहर ते मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई म्हटलं जातं. आणि ती मुंबई आपल्या महाराष्ट्रात आहे. ही मराठी माणसं ही खूप पुढे गेली हो.
अटके पार झेंडा या महाराष्ट्राचा गेला होता, मराठी माणसाचा गेला होता. पेशव्यांनी सुद्धा महाराष्ट्रासाठी खूप केलं. आता या महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, विनायक दामोदर सावरकर, काय एक एक नावं घ्यावी आणि महाराष्ट्राचा मनातून अभिमान फुलून यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भारताची घटना लिहिली, त्यांची चैत्यभूमी नागपूर, हे सगळं महाराष्ट्राचं आठवलं की गुणगान वाटते छान. आणि कामगारांची संघटना ही महात्मा फुलेंनी सुरुवात केली आणि कामगारांना एकत्र आणलं. आजच्या कामगार दिनानिमित्त जर आठवण करायची असेल तर महात्मा फुलेंची. महात्मा फुलेंनी या गेट ऑफ इंडिया, बृहन्मुंबई महापालिका असे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते पूर्णत्वास नेलेत. आता या सर्व भूमीमध्ये कामगार हा एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबई म्हटली तर कामगार, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजी महाराज, संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे, अनेक ठिकाणी अनेक कंपन्या, IT सेक्टर्स आणि कामगार, काम करणारा कामगार म्हटला. आणि असं नाही तर सगळ्यात महत्त्वाचं घडतं ते म्हणजे या रस्त्यावर सफाई करणारा कर्मचारी असेल, तो झाडू मारणारा कर्मचारी असेल किंवा अगदी बांधकामामध्ये मजूर म्हणून माणूस किंवा स्त्री असेल मदत करणारी, हे सर्व कामगार गटामध्ये मोडतात. आणि बघा, वैद्यकीय क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सर्व ठिकाणी जे काम करतात त्या कामगारांचा सन्मान म्हणून आजचा दिवस पाळला जातो. हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. अमेरिकेमध्ये 1 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस पाळायला सुरुवात झाली 19व्या शतकामध्ये. आज योगायोग आहे, बुद्ध पौर्णिमा. गौतम बुद्धांमुळे शांतीचं प्रतीक मिळालं आणि मनाचं स्थैर्य कसं करता येईल त्याचं उत्तम ज्ञान मिळालं, एकाग्रता मिळाली, बुद्धीचा विकास झाला. हे सर्व चांगले गुण गौतम बुद्धांमुळे मिळाले. पण त्यांचं आधीचं आयुष्य राजविंड होतं, तरीसुद्धा ते चांगल्या धार्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि स्वतःची प्रगती कशी करता येईल हे त्यांनी दाखवून दिलं. कुर्मावतार, कुर्मजयंती, भगवान विष्णूंनी या पृथ्वी तलाला कुर्मावर उभं राहून या पृथ्वीला वाचवलं, अशी एक आख्यायिका पण म्हटली जाते. नवनाथांपैकी गोरक्षनाथ यांच्या प्रगट दिन आज पाळला जातोय. मग असे किती ना काय चांगले चांगले उदाहरणं बघूयात. या महाराष्ट्राचा आठवण केली, विचार केला तर अगदी मन फुलून जातं. आपण सर्व मिळून एकच निर्धार करूयात, माझा घर स्वच्छ करेल, ऑफिस स्वच्छ करेल, तसं माझं गाव स्वच्छ करेल, माझा जिल्हा स्वच्छ करेल, माझा राज्य स्वच्छ होईल आणि माझा राज्य स्वच्छ झाला तर माझा देश स्वच्छ होईल. माझ्या या देशामध्ये मी कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, व्यसनापासून लांब राहील. आणि या कामगारांचा प्रत्येक कोणत्याही क्षेत्रातला वापर असो आपला, तर आठवतं तो कामगारांचा घाम आणि घामाचा पैसा. या सर्वांना सलाम.